नमस्कार, मी नुपूर राणा. वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सफर्स नुपूर. तर आम्ही आत्ता चेकआउट करतोय उज्जैनमधल्या गौरीसन हॉटेल इथून आणि आज असणार आहे आपला उज्जैन फिरण्याचा दिवस. तर अजिबात वेळ न घालवता लगेचच सुरू करूया आपला हा नवा कोरा व्लॉग. आणि हे आहे गौरीसन हॉटेल आणि ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या प्रयागराज ते उज्जैन ह्या व्लॉगमध्ये दिलेली आहे, तर तो आवर्जून पहा. तर मित्र हो, उज्जैन फिरण्यासाठी सगळ्यात सोयीचा मार्ग म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा. तर आम्ही सुद्धा आज उज्जैन दर्शन ह्या ई रिक्षेतून करणार आहोत आणि ही रिक्षा आम्ही पूर्ण दिवसासाठी ठरवली होती. आणि ही आहे आईची खास मैत्रीण माझी स्मृती काकी, आणि आज उज्जैन आम्हाला हीच फिरवणार आहे. आणि जे आमचे व्हिडिओज रेग्युलरली बघतात त्यांनी हिला आमच्या कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्त्याच्या रेसिपी व्लॉगमध्ये पाहिलं असेल. आणि मला माहिती नाही की तू उज्जैनला आहेस. मी आशा आहे तुला सांगितलं की बघ मी तुझ्या उज्जैन. दोघी इकडे बघा एक मिनिट. मिलाप. आणि हा संपूर्ण उज्जैन ट्रिपचा प्लॅन अगदी आयत्या वेळ ठरलेला असल्यामुळे त्या दोघीही खूप एक्सायटेड होत्या. तर माझ्या काकीने तब्बल 12 वर्ष उज्जैनमध्ये काढली आहेत, त्यामुळे वाटेत तिच्या मुलाची शाळा, तिची बँक आणि बरंच काही ती आम्हाला एक एक दाखवत होती. दिवसाची सुरुवात आम्ही केली ती इस्कॉन मंदिरापासून. असं वाटतंय भेटल्यावर मैत्रिणीला? एकदम मस्त. वाटलंच नव्हतं ना तिथे भेटेल मला, असं काहीतरी अनप्लॅन्ड सगळं. कसं वाटतंय काकी मैत्रिणीला भेटल्यावर? मस्त अनप्लॅन्ड सगळं. ट्रिप आहे जिथे मी काहीच प्लॅनिंग आणि काही ठरवलेलं नाही आहे. आईची मैत्रीण आहे ही, आणि ही काकी आम्हाला पूर्ण उज्जैन दाखवणार आहे आणि तुम्हाला सुद्धा. शिवराक आहे तिथे आपण चप्पल काढणार आहोत. आधी चपला आहे तिथे चपला अशा इथून पिशवी घेऊन त्याच्यात ठेवायचं. पार्किंगची उत्तम सोय आहे. चप्पल ठेवण्यासाठी अशा इथे पिशव्या दिलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या ग्रुपच्या चपला एका पिशवीत तिथे राहू शकतात. चपला काढून झाल्यानंतर पाय धुण्यासाठी बाहेरच सोय केलेली आहे. आपल्या इस्कॉन मध्ये मिळतात असं. मध्य प्रदेशातील उज्जैन हे हिंदू भाविकांसाठी भारतातील पवित्र मानल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक. श्री श्री राधा मदन मोहन मंदिर म्हणजेच इस्कॉन मंदिर उज्जैनला सुद्धा प्रमुख धार्मिक स्थळ म्हणून मान्यता आहे. भारतात इतर ठिकाणी सुद्धा इस्कॉन मंदिरं पाहायला मिळतात, पण ह्या जागेला विशेष महती मिळाली आहे कारण उज्जैनमधील महर्षी सांदीपानी ऋषी आश्रमात श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामाने आपले शिक्षण घेतले. पुढे जाऊन ह्या व्हिडिओमध्ये आपण हा आश्रम सुद्धा पाहणारच आहोत. आणि ह्या इस्कॉन मंदिरामध्ये आपल्याला व्हाईट मार्बल आर्किटेक्चर पाहायला मिळते. आसपास सुंदर बगीचे आहेत आणि ह्या बगीच्यांना नटवले ते इकडच्या मोठमोठ्या आणि रंगीबेरंगी फुलांनी. हा हात आहे आणि हे केवढं आहे, म्हणजे 2 हाता एवढं आहे साईज. भयानक मोठं फुल आहे, सुंदर कलर्स आहेत. पूर्ण फुलांचे गार्डन आणि फुलं ना अशी 2-2 हात मावतील एवढी मोठी फुलं आहेत. एवढं मोठं आहे. मस्त. ते एवढा हात आहे माझा आणि त्याच्या शेजारी हे फूल किती मोठं आहे. माझा हात एवढा आणि ही फुलाची साईज आहे. मस्त यार, ऑसम. अंदर आना सख्त मना आहे. आणि ज्यांना अशी फुलांची झाडांची आवड आहे ते तर मंदिराच्या आत जाण्या अगोदर इथे बाहेरच रमून जातील, जसे की मी रमले. आत शिरताच भजन चालू होते आणि आता लगेचच आरतीला सुद्धा सुरुवात होणार होती. ह्या अगोदर सुद्धा मी इस्कॉनला गेले आहे, पण आरतीचा अनुभव कधीच घेतला नव्हता, त्यामुळे आज आरतीचा अनुभव घ्यायचा आम्ही ठरवलं. आणि ही आरती खरंच खूप सुंदर होती. एक विलक्षण अनुभव गाठीशी आला, हे मात्र नक्की.
भजन, आरती, देवाच्या विलक्षण सुंदर रूपाचे दर्शन आणि इकडच्या प्रसिद्ध खिचडी भाताचा प्रसाद खाऊन पुढे निघालो. एकूण काय तर उज्जैन दर्शनाची सुरुवात एकदम फर्स्ट क्लास झाली. आणि 2 गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. आतमध्ये खाण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा जर इस्कॉन मंदिरात यायचं असेल तर येण्याची वेळ आहे सकाळी 4:30 ते 12:15 आणि दुपारी 4 ते रात्री 9:30. ह्यानंतरचं आपलं डेस्टिनेशन आहे जंतर मंतर अर्थात उज्जैनची वेधशाळा. ही वेधशाळा उघड्या डोळ्यांनी वापरण्यासाठी डिझाईन केलेली आहे. भारतातील मुख्य 5 वेधशाळांपैकी ही एक महाराजा जयसिंग द्वितीय यांनी 1725 साली ही बांधली. यात एकूण 13 खगोलशास्त्रीय उपकरणे आहेत आणि महाराज जयसिंग द्वितीय स्वतः खगोलशास्त्रज्ञ होते. खगोलशास्त्राची आवड असल्या कारणाने महाराजांनी आपल्या विद्वानांना अनेक देशांमध्ये पाठवले. ते तिकडून त्यांची निरीक्षणे व खगोलशास्त्रावरील अनेक हँड रिटन नोट्स अर्थात हस्तपत्रिका घेऊन परतले आणि ह्याचा उपयोग करूनच 1724 ते 1735 ह्या सालादरम्यान जयसिंग राजाने जयपूर, मथुरा, नवी दिल्ली, उज्जैन आणि वाराणसी इथे 5 वेधशाळा बांधल्या. स्थानिक वेळ, स्थानाची उंची मोजण्यासाठी आणि सूर्य, चंद्र, तारे व ग्रहांच्या गतीचे निरीक्षण, गणित व भाकीत करणे सोबतच ग्रहण निश्चित करण्यासाठी वेधशाळेंची निर्मिती करण्यात आली होती. उज्जैन हे भारताचे ग्रीनविच मानले जाते कारण भारतीय परंपरेतील रेखांशाचा पहिला मध्यरेष त्यातून जातो. इंग्लिशमध्ये सांगायचं झाले तर ग्रीनविच मेरिडियन इज अन इमॅजिनरी लाईन दॅट इंडिकेट्स 0 डिग्री लॉंगिट्यूड. शाळेतलं जे तारामंडळ आहे ते आता बंद आहे. इथून काही प्लॅनेट्स आपल्याला पाहता येतात. ते जो टेलिस्कोप आहे तो जुना आहे. ते म्हणाले यहाँ का मशीन पुराना है तो ज़्यादा आप नहीं देख पाओगे आज, इसलिए अभी नहीं खोल रहे हम तारामंडळ. तर आता ते बंद आहे तर आम्ही आता इथून निघतोय. जस्ट थोडंफार ह्या वेधशाळेतलं जे सनडायल वगैरे आहे ते पाहतोय आणि मग इथून लगेचच निघू. तर तुम्हालाही दाखवतो इकडचं सनडायल. हे आहे ते तारामंडळ जे बंद आहेत. आता पुढच्या काही क्लिप्समध्ये आपण शंकू यंत्र पाहणार आहोत आणि त्याची माहिती घेणार आहोत. सांग पटकन, लक्षात आहे तेवढ्यात. शॉर्टेज डे. तर ही संडायल म्हणजे काय असं नाही की टायमिंग सांगतं. हां, ही संडायल नाही आहे, शंकू यंत्र. शंकू यंत्र आहे आणि हा मध्ये जो रॉड लावलेला आहे ना हे आहे शंकू. याला म्हणतात शंकू. याला म्हणतात शंकू. शंकू असं म्हणतात मधल्या रॉडला. मधल्या रॉडला. आणि त्यांनी जे कॅल्क्युलेशन केलं त्याप्रमाणे ते हे बघ इथे 22 जून, 21 मार्च, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर असं सगळे लाईन ओढले आहेत. 7 लाईन ओढलेल्या आहेत. तर हे कॅल्क्युलेट करून त्यांनी लाईन कशा ओढलेल्या आहेत की त्या दिवशी हा जो शंकू आहे ह्याचा शॅडो ह्याची जिथपर्यंत पोचते त्याप्रमाणे 22 डिसेंबर शॉर्टेस्ट डे, शॉर्टेस्ट नाईट, हे अशा प्रकारे हे सगळे 7 लाईन ओढलेले आहेत. आणि जेव्हा इक्विनॉक्शियल डे असतो म्हणजे जेव्हा दिवस रात्र इक्वल असते त्यावेळी हे जिथे पडतं दॅट इज अ लॅटिट्यूड ऑफ उज्जैन. ओके, असं हे शंकू यंत्र. आणि तर बेस्ट पॉसिबल वे मध्ये आम्ही हे शंकू यंत्र समजवण्याचा प्रयत्न केलाय आणि तरी सुद्धा जर तुम्हाला कळलं नसेल तर इथे व्हिडिओ पॉज करा आणि हे वाचून घ्या. हेच इथे बघत नाही आहेत. ह्यांना गप्पांमधनं काही सुचत नाही. मी म्हटलं ह्याची माहिती काय कळली का तुम्हाला, तर त्या म्हणतात आम्ही व्लॉगमध्ये माहिती बघू. ह्या वेधशाळेत एकूण 13 खगोलशास्त्रीय उपकरणे आहेत. ह्यातील सम्राट यंत्राच्या उपयोगाने आपल्याला सूर्यप्रकाश आणि स्थानिक वेळ मोजता येते. त्याप्रमाणेच भित्तियंत्र, दिशायंत्र ह्यासारखी अनोखी उपकरणे सुद्धा इथे आहेत व ती अचूकतेने आकाशाचा नकाशा बनवतात. हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मला भीतीच वाटते हातात शूट करत उतरायला.
आमची रिक्षा पुढच्या डेस्टिनेशनकडे वळली आणि वाटेत आम्हाला रामघाट लागला. रामघाटावर जाण्याची खूप इच्छा होती, पण वेळ मिळाला आणि पुरला तर संध्याकाळी इथे यावं असं आम्ही ठरवलं. थोडक्यात माहिती देते ह्या रामघाटाची. क्षिप्रा नदी ही भारतातील एक पवित्र नदी मानली जाते आणि ह्याच नदीकाठी स्थित आहे तो सुप्रसिद्ध रामघाट. ह्या रामघाटावर दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यासाठी जनसमुदाय एकत्र येतो, त्यामुळे ह्या स्थानाला अत्यंत पवित्र मानले जाते. ह्याच काठावर श्रीरामाने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केल्याची मान्यता आहे. तसेच वनवासाच्या दरम्यान राम, लक्ष्मण व सीतेने ह्याच घाटावर स्नान केल्याची सुद्धा माहिती आहे. म्हणूनच या घाटाला रामघाट म्हणतात. संध्याकाळी क्षिप्रा नदीवर होणारी सांज आरती खूप प्रसिद्ध आहे. इथे पेडल बोट वरून सुद्धा आरती पाहण्याची व्यवस्था केलेली आहे. क्षिप्रा नदी उज्जैनकडून थेट उत्तर दिशेने वाहते. ही दिशा देवी देवतांची मानली जाते आणि म्हणूनच इथे श्रद्धाळूंची गर्दी येत असते. हा घाट महाकाळ मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर तर उज्जैन स्टेशनवरून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आता आपण येऊन पोचलेलो आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर, जे आहे सांदीपनी ऋषी आश्रम. गेटमधून आत शिरताच डाव्या हाताला चप्पल काढण्यासाठी सोय आहे. त्यासोबतच पाय धुण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजेच सांदीपनी ऋषी. या आश्रमात श्रीकृष्णाने 64 दिवस राहून 16 विद्या आणि 64 कला ग्रहण केल्या. 4 दिवसात 4 वेद, 6 दिवसात 6 शास्त्रे, 16 दिवसात 16 विद्या, 18 दिवसात 18 पुराणे, 20 दिवसात गीतेचे ज्ञान, गुरुसेवा आणि गुरु दक्षिणा हे सर्व फक्त 64 दिवसात भगवान श्री कृष्णाने पूर्ण केले. आश्चर्यच वाटते नाही का? आणि ह्या ठिकाणी या हॉलमध्ये त्यांनी आपण ज्याला नरेटिव्ह आर्ट म्हणतो म्हणजेच नरेटिव्ह पेंटिंग्स थ्रू ह्या 14 विद्या इथे दाखवलेल्या आहेत. लॉजिक, क्रिटिक, लॉजिक, कल्प, थिओलॉजी, एटिमोलॉजी, ज्योतिष, स्टॅटस, ॲस्ट्रॉनॉमी, व्याकरण, दॅट इज ग्रामर, छंद, त्यानंतर शिक्षण आणि बुद्धियुक्ताच्या 14 विद्या आणि 64 कला ह्यापैकी इथे ह्या ज्या वरती रेखाटल्या त्या सगळ्या 14 विद्या आहेत. बरोबर. म्हणजे श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींकडे जे शिक्षण घेतलं ते हे स्थान आहे. आणि इथे ते काय श्रीकृष्ण काय काय शिकले ते सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे तैलचित्रांमधनं. अतिशय सुंदर आहे. सांदीपनी ऋषी जेव्हा उज्जैनमध्ये आले त्यावेळेला इथे दुष्काळ पडलेला होता. त्यांनी या ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली व त्यानंतर भगवान शंकराने त्यांना दर्शन दिले आणि महाकाल ह्या नावाने माझे मंदिर राहिले तर तोपर्यंत या भागात दुष्काळ पडणार नाही असे वरदान दिले. या मंदिरात एक शिळा आहे जिथे श्रीकृष्ण अध्ययनासाठी आणि शिवाच्या पूजेसाठी बसत असत. या मंदिराच्या बाहेरील नंदीची प्रतिमा ही वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ती उभी आहे. अन्यथा इतर ठिकाणी इतर मंदिरांमध्ये आपल्याला बसलेली नंदीची प्रतिमा पाहायला मिळते. ज्यावेळी भगवान कृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षण घेत होते त्यावेळी त्यांच्यासोबत सुदामा आणि बलराम सुद्धा होते. आत्ताच्या घडीला या ठिकाणी महाऋषी सांदीपनी, भगवान श्री कृष्ण, सुदामा आणि बलराम ह्यांच्या मूर्ती ठेवलेल्या असून या जागेला मंदिराचे स्वरूप देण्यात आलेले आहे. 14 विद्याओं की कला दीर्घा, गैलरी ऑफ 14 डिसिपल्स ऑफ नॉलेज लर्न बाय लॉर्ड श्री कृष्ण अंडर द गाइडेंस ऑफ संदीपान ऋषी. बोल ना. या जागी श्रीकृष्ण, सुदामा आणि बलराम यांनी शिक्षण घेतले ते हे विद्यास्थल आहे.
आणि ही ती जागा आहे जिथे महर्षी सांदीपनी ऋषी आपली तपश्चर्या करायचे आणि तिथेच स्वयंभू भगवान श्री महादेवांचे स्थान आहे. तुम्ही पाहताय ते आहे गोमती कुंड. रोज सांदीपनी ऋषी स्नानासाठी गोमती नदीवर जायचे. हे अंतर बरेच असल्या कारणाने 11 वर्षांच्या श्रीकृष्णाने ऋषींना विचारलं की गोमतीचे पाणी आश्रमापाशी आणू का. सांदीपनी ऋषींना हे माहीत नव्हते की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचाच एक अवतार आहेत. त्यामुळे हे वाक्य ऐकून त्यांना फार मजा वाटायची. वारंवार श्रीकृष्णाने आग्रह धरल्यानंतर एक दिवस ते म्हणाले, गोमतीचे जल आण. त्यावर श्रीकृष्णाने धनुष्यावर बाण चढवला असताना गोमती नदी घाबरली व तिथे येऊन श्रीकृष्णाला दर्शन देत म्हणाली की यापुढे अनेक युगे ती इथेच राहील. आणि त्याप्रमाणेच आश्रमातच गोमती कुंडात महर्षी दररोज स्नान करू लागले. ह्या आश्रमामध्ये राहून श्रीकृष्णाने ज्या 14 विद्या शिकल्या त्या आपण ह्या आधीच्या हॉलमध्ये पाहिल्या. आता इथून पुढे जी गॅलरी इथे ह्यांनी उभी केली आहे ती आहे श्रीकृष्णाने शिकलेल्या 64 कलांविषयी माहिती देणारी. 64 कला काय होत्या? गॅलरी ऑफ 64 आर्ट फॉर्म्स ऑफ लॉर्ड श्रीकृष्ण आपण आता बघणार आहोत इथे. हे 64 आर्ट फॉर्म्स पाहून आम्ही खरंच थक्क होऊन गेलो, कारण कल्पनाच केली नव्हती की त्या काळात ह्या एवढ्या वेगळ्या वेगळ्या विषयांवर अभ्यास श्रीकृष्णाने स्वतः केला असेल. त्यामध्ये गीत, वाद्य, नृत्य, आलेख्य म्हणजे अर्थातच चित्रकला, पेंटिंग ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर नाटक, विणकाम, पॉटरी, त्यासोबतच ॲस्ट्रॉनॉमी, मॅथमॅटिक्स, सायन्स आणि त्यासोबत बागकाम, त्याच्यानंतर स्वयंपाक आणि ह्या कलिनरी आर्टमध्ये अगदी बेवरेज मेकिंगसुद्धा इन्क्लुडेड होतं. नेचर कम्युनिकेशन, टेलिपॅथी कम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी, हे सगळ्यावरती श्रीकृष्णाने स्वतः अभ्यास केलेला आहे. हे पाहून अक्षरशः आम्ही थक्क झालो आणि हे तुम्ही नक्कीच गुगल करून पाहू शकता ह्या 64 कला. त्यानंतर पुढे इथे 3D आर्ट फॉर्म्समध्ये त्यांनी गीता उपदेशसुद्धा दिलेला आहे. तर गीतेतले काही श्लोक जे आहेत त्याचं चित्रीकरण किंवा ते असं ह्या प्रकारे आर्ट फॉर्म्समध्ये ते मांडलेलं आहे. आणि जे काही महत्त्वाचे, सगळीच अख्खी गीताच महत्त्वाची, पण त्यातील काही सिलेक्टिव्ह श्लोक्स त्यांनी इकडे ते वर्स लिहिलेले आहेत आणि त्याचा अर्थ त्यांनी त्या पिक्चर्समध्ये दाखवलेला आहे. भोजनासाठी पण सोय आहे, आपल्याला बाहेर पडायचं आहे. वाव, खरंच सुंदर आहे. आपण कुठे आहोत आलेलो तर पूर्ण पृथ्वीवरती मंगळाचं एकच मंदिर आहे, उज्जैनमध्ये आहे. आणि हे मंदिर म्हणजे मंगळ ग्रहाचा जन्म जिथे झाला ते हे ठिकाण आहे आणि तिथे आपण आलेलो आहोत. मंगलनाथ मंदिर. तर हे मंगलनाथ मंदिर आहे उज्जैनचे संरक्षक देवता महाकाल यांना समर्पित. शिप्रा नदीकाठी असलेलं हे मंदिर मत्स्य पुराणानुसार मंगळाचे म्हणजेच मंगळ ग्रहाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. मंगळ ग्रहाचे स्पष्ट दृश्य पाहण्यासाठी आणि खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी हे स्थान योग्य आहे असे म्हणतात. चढून आपण येतो आणि हा आहे संपूर्ण मंदिर परिसरातला. आधी गणपतीचं दर्शन आम्ही घेतलं आणि मग त्यानंतर पुढे मंगलनाथाचं दर्शन. कळस आहे आणि अजून एक कळस आहे त्याच्या इथे आणि तुम्ही वाचू शकता. स्कंद पुराणोक्त पृथ्वी के गर्भ में उत्पन्न मंगल ग्रह का जन्मस्थान, एकमेव स्थान आहे हे अख्ख्या पृथ्वीवरती. आणि आता तुम्ही या व्हिडिओ क्लिपमध्ये जे पाहताय ते आहे मंगलनाथाचं स्थान. हे शंकराच्या पिंडीसारखंच दिसतं आणि गाभारातलं जे किंवा गर्भगृहातलं जे दर्शन आहे ते असं मोठ्या स्क्रीनवर आपल्याला लाईनमध्ये असताना पाहायला मिळतं. जास्त गर्दी नव्हती, आम्हाला दर्शनसुद्धा पटकन झालं. आणि हे जे तुम्ही पाहताय हे आहे मंगलनाथाचं वाहन, मंगळाचं वाहन.
मंगलनाथाची पूजा चालली आहे इथे. आणि ज्या वेळेला लाईनमध्ये आम्ही उभे होतो त्यावेळेला स्क्रीनवरती आम्ही जेव्हा मंगलनाथाचं रूप पाहिले त्यावेळे ते सबंध फुलांच्या पाकळ्यांनी कवर्ड होतं, परंतु ज्यावेळी आम्ही दर्शनाला समोर गेलो त्यावेळेला दुधाचा अभिषेक झाला आणि सगळ्या पाकळ्या तिथून दूर झाल्या आणि आम्हाला स्वयंभू रूपाचे दर्शन मिळाले. आणि ते जितके जमले तितके मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करून तुम्हाला सुद्धा देण्याचा प्रयत्न केलाय. पंचमेश्वर महादेव मंदिर. त्याप्रमाणेच इथे हनुमानाचे आणि शंकराचे सुद्धा छोटे स्थान आहे आणि हे स्थान आहे पृथ्वी मातेचं. पृथ्वी माता मंदिर. आणि अशी मान्यता आहे की इथे एक परिक्रमा जर आपण केली तर सबंध पृथ्वीला परिक्रमा केल्याचे पुण्य आपल्याला मिळू शकते. आणि आता तुम्ही पाहताय तो आहे मंगलनाथावर घालण्यात येणारा मंगलनाथाचा मुखवटा. याला आता चंदन आणि भांगेचं लेपन सुरू आहे आणि आपण स्वयंभू रूप सुद्धा पाहिलं आणि हा मुखवटा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. तर एका खोलीत तिकडे हे चंदन आणि भांगेचं लेपन चाललेलं. आम्ही थोडीशी माहिती घेऊन मग तिकडून निघालो. सकाळपासून आमची देवदर्शनं सुरू होती आणि आता प्रचंड भूक लागलेली, त्यामुळे आमचा मोर्चा वळला तो 1949 साली उघडलेल्या श्री गंगा उपहारगृहाकडे. उकळल्यानंतर अशी पूर्ण मलाई इथे काढून घेतलेली आहे जी रबडी मगाशी उकळत्या रबडीपासून ते निरनिराळ्या प्रकारच्या रसमलाया, अंगूर मलाया, गुलाबजामुनचे निरनिराळे प्रकार, मिठायांचे खूप सुंदर प्रकार, त्यासोबतच बंगाली मिठाईचे अनेक व्हरायटीज इथे पाहायला मिळाल्या. जेवढ्या डोळ्याला मोहक आणि खूप सुंदर ह्या मिठाई दिसत होत्या तितक्याच आम्ही टेस्ट केल्यावर सुद्धा सुंदर होत्या. बेकरी आयटम्समध्ये इथे फ्रेश क्रीम केक्स अवेलेबल होते, त्यासोबतच खूप छान क्वालिटीच्या नानकटाई आणि खारी बिस्किट्स वगैरे सगळंच इथे अवेलेबल होतं. आणि ह्या सगळ्याची क्वालिटी खरोखरच खूप छान होती, कारण आम्ही निघालो त्यावेळेला आम्ही इथून बरंच काही घेतलं होतं. तर स्वीट्स आणि बेकरी आयटम्स दोन्ही एकदम सुरेख होते चवीला आणि क्वालिटीला सुद्धा. आता चला आज जाऊया श्रीगंगामध्ये आणि इथे काय आम्ही खाल्लं ते तुम्हाला दाखवतो. अरे हो, इथे नमकीनचा कॉर्नर सुद्धा होता जिथे निरनिराळे प्रकारचे फरसाण, मठरी, त्यानंतर शेव सुद्धा उपलब्ध होत्या. पण शेव घेण्यासाठी एका वेगळ्या दुकानात आम्ही गेलो होतो. ह्यानंतर आपण तिथे सुद्धा जाणार आहोत, त्यामुळे स्टे ट्यून. व्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला तो आवडलाय, त्यामुळे नक्की लाईक शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण आतमध्ये जाऊन पाहूया इथे खायला काय काय मिळतंय. इकडे आत आल्यानंतर एक छान सिटिंग होतं आणि मेन्यू बोर्डवर जेव्हा मेन्यू वाचला त्यावेळेला सगळा चाट नमकीनचा हा मेन्यू होता, स्वीट होते मेन्यूमध्ये आणि प्राइसिंग खरोखरच खूप रिझनेबल होती फॉर द क्वालिटी ऑफ फूड दे वर प्रोव्हाइडिंग. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा अशी क्वालिटी मिळू शकते पण तिथे प्राइजेस खूप महाग असतात, त्यामुळे हे खूप रिझनेबल आणि तरीसुद्धा उत्तम दर्जाचं खाणं इथे अवेलेबल होतं श्रीगंगामध्ये. आणि आता तुम्हाला दाखवते आम्ही काय काय घेतलं होतं. आहे फरियाली पॅटीस. ओके. फरियाली पॅटीस, दही कचोरी, छोले पॅटीस, रबडी आणि ही आहे लस्सी. तुला जेवायचं रबडी बघा, ही रबडी एका वाटीच्या रबडीमध्ये ही रबडीची मलाई बघा फक्त. भयानक प्रकार आहे हा सगळा. काय खाल्लंस आता? फरियाली कचोरी कशी आहे? टू गुड ना? तू काय ट्राय करतोस? मी ती एक घास खाल्ला. कशी आहे फरियाळी कचोरी? चव कशी वाटली? सुंदर आहे. आणि आपल्याकडे जर फरियाळी मिसळ मिळायची ना, नो वेअर क्लोज टू इट, ती बेसिक आहे. हे अस्सल माल आहे. अस्सल माल आहे ना? आता सुमुख ट्राय करतोय. जो आहे ना एक नंबर आहे, वेगळाच आहे. आता काय खातोयस तू? दही कचोरी. अमेझिंग.
पॅटीस पण ट्राय करून सांग. काय सगळ्यात जास्त आवडलं? तिन्ही ना. काकी तुझं फेवरेट काय? हे पर्यायी ना. सुपर. ही रबडी उकळत आहे हे तुम्ही पाहू शकता. आणि ती आटवून जेव्हा त्याची रबडी बनेल तेव्हा अशी बाजूला पूर्ण ती आठ तर सुंदर होतच, पण रबडी A1 होती. आणि या सगळ्याचं बिल तुम्ही इथे पाहू शकता. त्यामुळे जर इकडे आलात उज्जैनमध्ये मार्केट एरियामध्ये तर आवर्जून श्रीगंगाला भेट द्या आणि इथूनची रबडी खायला अजिबातच विसरू नका. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या श्रीगंगाची म्हणजे सगळं इतकं प्युअर, सुंदर आणि टेस्टी आहे इकडचं. आणि किमती त्या मनाने एकदम रिजनेबल आहेत, अजिबात महाग नाहीत. क्वालिटी टेस्ट उत्तम आहे. नक्कीच भेट द्या या ठिकाणी आलात तर उज्जैनीत. आता आम्ही निघालेलो आहोत शेव घेण्यासाठी जैन शेव भांडार इथे. तर श्री गंगा मिष्टान्न भांडारच्या इथून अगदी 5-7 मिनिटात चालत पुढे आल्यावर जैन नमकीन भांडार आहे आणि तिथे आपण आलोय शेव घेण्यासाठी. आणि इथे फक्त वेगवेगळे शेवचे प्रकार पाहून मी थक्क झाले. अतिशय कमी तिखट किंवा अगदी फिक्या शेवेपासून ते अगदी डबल लॉंगवाल्या तिखट शेवेपर्यंत अनेक प्रकारच्या शेव इथे उपलब्ध आहेत. भावनगरी गाठ्या, त्यासोबतच हिंग आणि लसूण शेवसुद्धा उपलब्ध आहे. मी इथे खास करून 2 शेव रेकमेंड करीन. त्या म्हणजे भाजीसाठीची म्हणजे सब्जी शेव आणि हिंग शेव. तर भाजीसाठी लागणारी जी शेव आहे ती नक्की तुम्ही ट्राय करा आणि इथे आवर्जून भेट द्या. अगं ते आत्ता लिमिटेड मेन्यू. आलू गोबी, आलू मटर. आणि पुन्हा तीच आलू गोबीची स्टोरी इकडे सांगत आहे. बघता बघता संध्याकाळ झाली आणि आम्ही अगदी सकाळपासून फिरत होतो. आणि आता आम्ही आलो आहे महाकालच्या दर्शनासाठी. आणि हे ई-रिक्षेमधनं आलेलो असल्यामुळे आम्हाला पार्किंग बरंच मागे असून सुद्धा हे बॅरिकेड्स क्रॉस करून आतपर्यंत जाता आलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे येताना शक्यतो स्वतःची गाडी हॉटेलवरच पार्क करून ई-रिक्षेने या. इथे 12 गेट आहेत महाकालला जाण्यासाठी आणि आम्ही गेट नंबर 4च्या इथून एंट्री घेणार होतो, कारण गेट नंबर 4च्या इथे समोरच बडा गणेशजी मंदिर आहे आणि आधी आम्ही बडा गणेशजीचं दर्शन घेऊन मग आम्ही महाकाल मंदिरात जाणार होतो. आता आपण पोहोचलेलो आहोत महाकाल मंदिराच्या इकडे. राम जानकी मंदिर आणि हा आहे रस्ता जातो जो टुवर्ड्स आहे महाकाल मंदिर. आणि इथे साईडला खाऊचे स्टॉल्स आहेत, खाण्याचे स्टॉल्स आहेत. इंदोरी पोहे आहेत इकडे, अशा गाड्या आहेत सगळ्या. तो अमेरिका चले जाओगे. बॅग्स बघा मस्त आहेत. तर ह्या रस्त्याला बरेच खायचे स्टॉल्स आहेत आणि केसर मसाला दूध तर ठिकठिकाणी उपलब्ध होतं, ज्याबद्दल मला माझ्या काही पेशंट्सने सुद्धा सांगितलं होतं जे उज्जैनचे आहेत. पण आम्हाला वेळ नव्हता त्यामुळे आम्ही काहीच खाल्लं प्यायलं नाही. आम्ही थेट मंदिराकडे निघालो, कारण महाकाल मंदिरात जाण्या अगोदर आम्हाला बडा गणेशजी मंदिरात सुद्धा जायचं होतं. महाकाल मंदिराच्या मागच्या बाजूस म्हणजेच प्रवचन हॉलच्या समोर आहे ते श्री बडा गणेश मंदिर. देवळाबाहेरच फुलपुडी आणि हार याचा स्टॉल आहे, त्यामुळे इथून तुम्ही फुलं वगैरे घेऊन मग आत जाऊ शकता. आणि ही विशाल मूर्ती 20व्या शतकात सांदीपानी ऋषींच्या वंशजांनी म्हणजेच पंडित व्यास यांनी स्थापन केली. मंदिराच्या आत धातूची पंचमुखी मारुतीची मूर्ती सुद्धा आहे. ही गणपतीची जी मूर्ती ती बऱ्यापैकी उंच असल्या कारणाने मंदिराला हे नाव पडले. नवग्रह मंदिर. मंदिराच्या पश्चिमेला नवग्रह सुद्धा पाहायला मिळतात. गणपती मंदिराच्या इकडे तुम्हाला नवग्रहांचं मंदिर सुद्धा आहे. त्यासोबतच इथे पंचमुखी हनुमानाचं आहे, दुर्गेचं मंदिर आहे, त्यानंतर गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये मेन जे आहे ते. आणि त्यामुळे जरूर ह्या मंदिरात या. खूप खूप शांत. वनाचा पाळणा सुद्धा आहे इकडे.
जसा हलवला की आतला पाळणा सुद्धा हलतो. आणि फायनली आता दर्शन महाकालचे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत असेल की भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर उज्जैन हे 3ऱ्या नंबरचे ज्योतिर्लिंग आहे व अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. क्षिप्रा नदीकाठी असलेले हे शिवलिंग स्वयंभू असून दक्षिणमुखी आहे आणि ही गोष्ट अत्यंत युनिक आहे कारण इतर कोणतेही ज्योतिर्लिंग दक्षिणमुखी नाही. या महाकालच्या भस्मारतीचे अनेक शॉर्ट व्हिडिओज रील्स तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. तर ही आरती सकाळी 5:30ला सुरू होते आणि ती अटेंड करण्यासाठीचं जे बुकिंग आहे ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता. आम्ही मात्र संध्याकाळी मंदिरात पोचलो होतो आणि यावेळेला इकडे सामान्य VIP आणि गर्भगृहातून अशी 3 प्रकारे दर्शनं घेता येतात. VIP दर्शनाचं तिकीट आहे 250 रुपये आणि ते घेण्यासाठी आम्ही आता ह्या काउंटरवर पोचलेलो आहोत. असे तिकीट ऑनलाईनही निघतं आणि तुम्ही म्हणजे क्विक दर्शनसाठी जे तिकीट आहे ते 250 रुपीज आहे आणि ते तुम्हाला खालीसुद्धा मिळतं. इथेही आहे आणि त्याचे वेगवेगळे काउंटर्स आहेत. ते इथे गर्दी नाही म्हणून आम्ही इथे घेतलं आहे. हे आहे ते, हा तो पास आहे. आणि त्यानंतर इथे खूप छान दर्शन झाले आम्हाला महाकालचे. मोबाईल आतमध्ये अजिबात शूट करायला अलाउड नाही आहे, फोटोज घ्यायला अलाउड नाही आहे आणि तुम्ही तसा प्रयत्न जरी केलात तर मोबाईल अक्षरशः हिसकावून घेतात इकडचे सिक्युरिटी. त्यामुळे जे नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आम्ही इथे फोटोज काढले. गर्दी म्हणाल तर आम्हाला 15 मिनिटात दर्शन झालं. बऱ्यापैकी गर्दी होती पण आणि हो, जरी तुम्ही VIP पास किंवा तिकीट घेतलं तरीसुद्धा बऱ्यापैकी लाईन होती. माझ्या आईला थोडा ब्रीदिंग प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांनी आम्हाला VIP गेटमधून आत सोडलं. त्यामुळे आम्हाला अवघ्या 10-15 मिनिटात दर्शन होऊन आम्ही बाहेर आलो. पण नक्कीच VIP तिकीट काढलं जे की 250 रुपयाचं आहे पर पर्सन, तरीसुद्धा फार तुम्हाला अगदी गर्दीच नाही लागणार वगैरे असं अजिबात नाही आहे. तिथे सुद्धा चेंगराचेंगरी होत होती, इतकी गर्दी होती. आपण थिएटरमध्ये गेल्यावर जसं स्टॉल आणि बाल्कनी प्रकार असतो तसं काहीसं दर्शन इथे मिळतं. म्हणजे गाभारा खूपच दूर असतो महाकालचा आणि आपण अक्षरशः स्टॉल आणि बाल्कनी अशा प्रमाणात, म्हणजे नाटकात गेलो तर आपण जवळ बसणं प्रिफर करतो, तर जितकं जवळून दर्शन मिळेल तितकं आपल्याला बरं वाटतं. तर तसं काहीसं दर्शन आम्हाला मिळालं आणि तिथून मग आम्ही ते दर्शन घेऊन बाहेर पडलो. अतिशय विलक्षण सुंदर अनुभव होता आणि खरंच असं म्हणतात की महाकाल का बुलावा आना पडता है, तोपर्यंत तुम्ही इथे नाही पोचू शकत. ह्याची खरोखरी आम्हाला जाणीव क्षणोक्षणी इथे भासत होती. ह्या मंदिर परिसरातच इथे अजून रामाचं सुद्धा एक छोटंसं राधाकृष्णाचं सुद्धा एक मंदिर आहे आणि ही त्याची झलक तुम्ही आत्ता पाहता. राधाकृष्ण बलराम रेवती यांची दुर्लभ चौघांची एकत्र प्रतिमा आहे. आणि आमच्या सोबत असलेले आम्हाला म्हणत होते की तुम्हाला खरंच बुलावाच आला असेल, कारण आमचं काहीच ठरलं नव्हतं महाकाल उज्जैनला येण्याचं आणि आम्ही सहजच आलो प्रयागराजवरून येताना इकडे. आणि हा महाशिवरात्र ज्या आठवड्यात होती हा तोच आठवडा होता आणि त्या दिवसांना नंदी पक्ष असं म्हणतात इकडे. तर आम्ही नंदी पक्षात येऊन महाकालचं दर्शन घेतलं. हे केवळ भगवंताच्या कृपेमुळेच. त्यामुळे एक खूप सुंदर अनुभव आम्हाला मिळाला आणि जर कधी संधी मिळाली तुम्हाला तर आवर्जून, अचानक जरी ठरलं तरी योग जुळून आले तर आवर्जून येऊन महाकालचं दर्शन तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या. यानंतर आता आपण पोचलोय ते हरसिद्धी मंदिरामध्ये. हरसिद्धी म्हणजेच देवी चंडी हे उज्जैनमधील प्राचीन तसेच उपासनेचे मुख्य स्थळ आहे. स्कंद पुराणानुसार भगवान शंकराने देवी भगवतीला दुष्ट दानवांचा वध करण्यास सांगितला व तो तिने केल्यानंतर तिचे नाव हरसिद्धी म्हणून प्रसिद्ध झाले. शिवपुराणानुसार सतीच्या हाताचा कोपरा इथेच पडला. हरसिद्धी देवी ही राजा विक्रमादित्य यांची कुलदेवी. देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी हरसिद्धी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे व इथे हरसिद्धी देवीची पूजा केली जाते. मंदिराच्या मध्यभागी हरसिद्धी देवी सोबत श्रीयंत्र आहे. त्यासोबतच अन्नपूर्णा, महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवींची प्रतिमा सुद्धा ठेवण्यात आलेली आहे.
मराठ्यांच्या काळात मंदिराची पुनर्बांधणी होताना इथे दिव्यांनी सुशोभित केलेले 2 खांब उभारण्यात आले. आत्ताच्या मितीला इथे संध्याकाळच्या वेळी सुंदर दिवे लागलेले दिसतात. नवरात्र, दिवाळी ह्या वेळी सुद्धा हे दिवे लावले जातात. आणि आमच्यासोबतच्या वीणा काकींनी काही दिवसापूर्वी ह्या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळेला हे दिवे प्रज्वलित करतानाचा एक व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये होता. तो त्यांनी माझ्यासोबत शेअर केला आणि तो मी इथे तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे तुम्ही बघू शकता हा दिव्यांचा जो खांब आहे त्याच्यावर पूर्णपणे तेल असतं आणि 2 माणसं 2 बाजूंनी इतक्या चिकट आणि तेलकट खांबावरनं चक्क चढत आणि उतरत हे दिवे लावतायत आणि कुठेही घसरत नाहीयेत, पडत नाहीयेत. तर हे बघून फारच कमाल वाटली मला. आपल्या देशात आहे काय मस्त आलं पण चांगल्या वेळेस आलं. आणि उज्जैनमधील 84 महादेवांच्या मंदिरांपैकी 10व्या नंबरचा जो कारकोटेश्वर महादेव आहे त्याचं मंदिर सुद्धा हरसिद्धी देवी मंदिराच्या परिसरातच आपल्याला पाहायला मिळतं. त्यांच्या दर्शनाने ज्यांना भीती वाटते ना सापाची वगैरे त्यातून मुक्ती मिळते. आणखी कालसर्प दोष असतो त्याचं निवारण होतं. आणि 84 महादेवापैकी 10व्या नंबरचा आहे महादेव. 84 महादेव उज्जैनची फेमस दर्शनाला सोडली. या मंदिरामध्ये महादेवासोबत चिंताहरण गणपतीचे मंदिर सुद्धा आहे आणि ही मूर्ती किती गोड आहे ते बघा. अखंड ज्योत आणि इथून असं आत गेल्यावर हे दिसतं आणि हळकुंडाची माळ घातलेली देवी लागते. हरसिद्धी देवी मंदिराच्या मागच्या बाजूला जय संतोषी माता मंदिर आहे. या मंदिरात आत शिरतानाच आपल्याला एक गोशाळा पाहायला मिळते. आणि आईनी तो पाहिलाय. हो आईनी पाहिलाय आणि गुजरातीतला पाहिलेला आहे. आणि संतोषी मातेच्या दर्शनासोबतच ह्या मंदिराच्या बरोबर समोर आहे ते म्हणजे उज्जैन मधील महादेवांच्या 84 मंदिरांपैकी पहिले मंदिर म्हणजे अगस्तेश्वर महादेवाचे मंदिर. आणि आता आम्ही आलेलो आहोत श्री मनोकामना सिद्ध हनुमान मंदिर इथे. आणि इथे आत शिरल्यावर आम्ही जेव्हा भगवान हनुमानाची मूर्ती पाहिली तेव्हा खरोखरच आश्चर्य वाटलं. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा अशी मूर्ती पाहिली नसेल. ह्या हनुमानाला बैठे हनुमानजी मंदिर सुद्धा इकडची लोकल माणसं म्हणतात. त्याला कारण असं की इथे तुम्ही पाहू शकता भगवान हनुमान अक्षरशः हात जोडून बसले आहेत आपल्या भक्तांची वाट पाहत. हे मंदिर सुद्धा इच्छापूर्तीसाठी प्रसिद्ध आहे आणि उज्जैनला आलात तर आवर्जून इथे भेट द्या. तर ही बऱ्यापैकी उज्जैनमध्ये एका दिवसात आम्ही सगळी मंदिरं कव्हर केली. इथे खूप सुंदर स्ट्रीट फूड दिसत होतं पण वेळेअभावी काहीच आम्हाला हे खाता नाही आलं कारण आता जेवणासाठी सुद्धा आम्ही हॉटेलमध्येच जायचं ठरवलं होतं. तर वाटेत खूप खायचे स्टॉल्स होते पण हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी पुन्हा एकदा उज्जैनला यावंच लागेल मला असं वाटतंय. कारण कालभैरव मंदिरात सुद्धा आम्हाला जायला जमलं नाही त्यामुळे अजून एकदा उज्जैन ट्रिप होईलच आमची. पैटीस लांबी बघा. छोले पैटीस ये क्या है भैया से दाबेली है बड़ी है सही है. डू शॉपिंग शेव केली संपूर्ण महाकाल कॉरिडोर ना लगी महाकाल कॉरिडोर. आणि आमची फायनली ही चर्चा झालेली की आमचं बरंच शॉपिंग वगैरे राहून गेलं आणि यानंतर सगळ्यात शेवटी आम्ही महाकाल कॉरिडोर पाहण्यासाठी निघालो. आणि ह्या महाकाल कॉरिडोरच्या इथे सुद्धा आम्ही अक्षरशः तो बंद होता पोचलो त्यामुळे खूप धांदल उडाली होती. चल आता कार्डचा रुकिये रुकिये रुकिये
टाटा स्कायची ऍड बघितली तुम्ही? पूछने में क्या है, काकीचं कसं सिनियर सिटीजन्सला थोडं आतपर्यंत हे इलेक्ट्रिक बग्गीनी सोडतात. आणल्याला जरा चालायला लागतं, पण चालत थोडं त्यांना तिथे सोडतील आणि मग तिथून आपण हा कॉरिडॉर बघूया, महाकाल कॉरिडॉर. तर मेन गेट पासून महाकाल कॉरिडॉरच्या एंट्री गेटपर्यंत ई बग्गीने सुद्धा येता येतं सिनियर सिटीजन्सना. आणि आता तुम्ही जे पाहताय ते आहे महाकाल कॉरिडॉरचं नंदी गेट. आणि हे पिलर 26 फूट उंचीचे आहेत आणि ह्याच्यावर खूप सुंदर मूर्त्या कार्व केलेल्या आहेत. इथे आतमध्ये एकूण 108 पिलर्स पाहायला मिळतात. आणि हा संपूर्ण कॉरिडॉर जो आहे हा 900 मीटर लांबीचा एक पथ आहे जो महाकाल मंदिराला आसपासच्या जागांशी जोडतो. एक महिन्यानंतर जो शो आहे ना त्यासाठीचं प्रिपरेशन चालू आहे. ते प्रोग्रामिंग वगैरे करतात लेझरचं त्या शोसाठी. भारतीय संस्कृतीतील सप्तऋषी जसे की कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज यांच्या मोठमोठ्या मूर्त्या इथे पाहायला मिळतात. त्याप्रमाणेच रुद्रसागर तलावाचा उत्तम नजारा इथून पाहायला मिळतो. भाविकांना एक सुंदर अनुभव देण्यासाठी सरकारने हे सुशोभीकरण केले आहे आणि यामुळे गर्दी सुद्धा खूप छानरित्या मॅनेज होते. आणि इथे एक फुली फंक्शनल फूड झोन सुद्धा केलेला आहे जिथे बऱ्यापैकी चांगलं असं व्हेजिटेरियन फूड अवेलेबल आहे. आणि संपूर्ण महाकाल कॉरिडॉर पास केल्यानंतर साधारण त्याच्या एंड पाशी आल्यानंतर हा फूड झोन पाहायला मिळतो. फूड कोर्ट बनवलेला आहे. तर रेस्टॉरंट आहे रसमंत्र द फ्लेवर्स ऑफ हेरिटेज नावाचं. इथे तुम्ही घेऊ शकता, खाण्याचेही काही प्रकार आहेत. घ्यायला जायचंय तेव्हा अगदी एअरपोर्टच वाटतोय हा. आणि आम्ही जेवणासाठी दुसरीकडे जाणार होतो त्यामुळे आम्ही इथे काहीच खाल्लं नाही, फक्त एक पाण्याची बाटली घेतली. परंतु इथे काय काय खायला मिळतं आणि साधारण प्राइसिंग कसं आहे ह्याचा अंदाज तुम्हाला मिळावा म्हणून हे मेन्यू कार्डचं एक क्विक लुक तुम्ही घेऊ शकता. आणि फूड झोनमधून बाहेर पडल्यानंतर रस्ता पुढे जातो तो पिनाकी द्वाराकडे आणि आता आपण तिथेच चाललोय. इथे भगवान शिव रथावर बाण टाकून त्रिपुरासुराचा वध करताना आणि ब्रह्मदेव रथ चालवत आहेत असा नजारा पाहायला मिळतो. आणि खूप सुंदर कलाकृती इथे ही उभारलेली आहे जी तुम्ही पाहू शकता. आणि हे दृश्य खरंच खूप विशाल आहे, प्रत्यक्षात खूप मोठं दिसतं. आणि हा आहे संपूर्ण महाकाल कॉरिडॉरचा नजारा. संपूर्ण कॉरिडॉर मम्मा खुश का? काय काय पाहिलंस आज? खूप काही पाहिले, खूप म्हणजे इतकं ना म्हणजे मला सांगताच येत नाही किती काय काय पाहिलं. लक्षात आहे ना काय काय पाहिलंस ते? खूप लक्षात आहे. ओके, सगळं लक्षात आहे एकदम. काय काय पाहिलंय? कालेश्वर मंदिरात जाऊन आलो आता. त्यानंतर संतोषी माता मंदिर, बैठे हनुमान, त्याच्यात आधी अजून एका ठिकाणी गेलेलो, मला आठवत नाही आहे. ओके, इस्कॉन येस. आणि वेधशाळा पाहिली, इस्कॉन टेम्पल पाहिलं, वेधशाळा पाहिली, त्यानंतर मंगलनाथ मंदिर पाहिलं, बैठे हनुमानजी मंदिर, संतोषी माता मंदिर, हरसिद्धी मंदिर, महाकाल मंदिर, त्याच्यानंतर अजून बरीच छोटी देवळं, जवळपास बडे गणेशजी मंदिरं आपली झाली असतील पाहिली. म्हणजे आम्ही हे सगळं एका दिवसात केलंय उज्जैनमध्ये. आणि हा त्याचाच व्लॉग आहे. आणि त्याच्यामध्ये एक छोटीशी फूड टूर पण मी श्री गंगा मिष्ठांची सकाळी दिली आणि आता आम्ही जेवायलाही तिथेच चाललो आहोत, तर तेही दाखवते. आणि हा जो कॉरिडॉर आहे महाकाल कॉरिडॉर हा मोदीजींनी केलेला आहे. आणि हा जो एंट्रन्स हे जे द्वार आहे ह्याला नंदी द्वार असं म्हणतात. हे खरंच खूप सुंदर आहे, नक्की येऊन पहा, खूप सुंदर सगळं. हो. आणि सकाळी गंगा मिष्टान भांडारमध्ये आपण खाल्लं होतं त्यांचंच एका वेगळ्या लोकेशनवर प्रॉपर रेस्टॉरंट आहे, तर तिथे आता जेवणासाठी आम्ही आलेलो आहोत.
आणि इथूनच्या रूम्स पण खूप छान आहेत राहण्यासाठी, पण आम्हाला तिथे बुकिंग मिळालं नव्हतं, त्यामुळे आम्ही आता जेवणासाठी इथे आलो आहे. तर बेसिकली इथे खाली एक खूप ग्रँड असं स्वीट शॉप आहे त्यांचं हे, आणि ते सगळे प्रकारचे स्वीट्स आणि बेंगॉली स्वीट्स वगैरे अवेलेबल आहेत. आणि वरच्या फ्लोअरवरती त्यांचं एक रेस्टॉरंट आहे 1949 नावाचं. तर ते 1949पासून कार्यरत असल्यामुळे त्या रेस्टॉरंटचं नाव 1949 आहे. आणि त्यात पण खाली मिष्टान्न भांडारच्या सुद्धा वरती पायऱ्यांनी जाऊन सुद्धा एक सिटिंग आहे जिथे तुम्ही स्नॅक्स खाऊ शकता. आणि हे प्रॉपर रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला पंजाबी आणि चायनीज वगैरे मिळतं, म्हणजे एक बेसिकली फाईन डाईन रेस्टॉरंट वरती आहे. तर आम्ही तिकडे आत्ता आलेलो आहोत जेवणासाठी. तर आपल्या नेहमीच्या फूड व्लॉग्सच्या रुटीननुसार इथे तुम्हाला मेन्यू कार्ड विथ रेट्स मी दाखवते, तर तुम्हाला बघायचं असेल तर पॉज करून बघा. रेस्टॉरंट फाईन डाईन आहे, जेवण अतिशय सुंदर आहे, टेस्टी आहे, आणि त्या मनाने प्राइसिंग इतकं एक्सपेन्सिव्ह नाही आहे रेस्टॉरंट, कन्सिडरिंग द क्वालिटी ऑफ द फूड अँड द ॲम्बियन्स. तर आम्ही इथे मागवलं होतं व्हेज कोफ्ता करी, रोटी, नान आणि व्हेज फ्राईड राईस वगैरे, आणि ते खूप छान होती टेस्ट. आणि त्याचं टोटल बिलसुद्धा पुढे मी अटॅच केलं आहे, ते तुम्ही पाहू शकता. आणि बस त्यानंतर आमचा उज्जैनमधला हा पूर्ण दिवसाचा सफर इथेच संपला. आम्ही हॉटेल सोनूस तीर्थ म्हणून एक सॉर्ट ऑफ लॉजिंग बोर्डिंगच म्हणायला हवं, एक हॉटेल होतं, तिकडे आम्ही राहण्यासाठी आलो. त्या रात्री आम्ही इथेच थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पुण्यासाठी निघालो. या हॉटेलचा नाश्ता खूप छान होता. थोडक्यात ह्यांचा रिव्ह्यू देते. या हॉटेलला एक छान अशी टेरेस होती. समोर जो दिसतोय तो हायवे आहे, हायवेला लागून हे लॉजिंग होतं. 3 बेड घेतले होते आम्ही इथे, एकच रूम घेतली होती, वॉशरूम्स क्लीन होते. आणि इकडचा ब्रेकफास्ट मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी जो आम्हाला मिळाला तो अतिशय टेस्टी होता. समोसे, इंदोरी पोहे, त्यानंतर इडली सांबार वगैरे आम्हाला बरेच काही ऑप्शन्स त्यांनी दिले आणि खरोखरच चव चांगली होती. आणि अशा रीतीने नाश्ता करून आम्ही उज्जैन सोडलं आणि पुण्याकडे प्रस्थान केलं. तर हा होता आपला संपूर्ण उज्जैन व्लॉग. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट करून सांगाल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि काय आवडलं काय नाही आवडलं ते कॉमेंट करून सांगा. तुमचे अभिप्राय वाचायला मला खूप आवडतील. हा व्हिडिओ याला खूप उशीर झाला, त्यासाठी खूप खूप सॉरी. पण कामाच्या गडबडीत आणि अनेक गोष्टीमध्ये घडल्या कारणाने व्हिडिओ येण्यासाठी वेळ लागला. पण असो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग फूड सर्फर्स नुपूर सुमुख.